इंग्रजी शिकायचंय, समोरच्यांवर इम्प्रेशन पडायचंय, इंग्रजीला घाबरताय, कसं शिकणार इंग्रजी? हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. हॅलो फ्रेंड्स, इंग्लिश ग्रामरमधील आजचा आपला टॉपिक आहे यूज नायदर डॅश डॅश नॉर, ज्याचा अर्थ आहे हेही नाही व तेही नाही. तर मग दिलेल्या वाक्यात नायदर नॉर वापरण्यासाठी बघा, दिलेल्या वाक्यातील नकार काढून खालील रचना वापरावी. रचना आहे सारखा भाग, नायदर, पहिला वेगळा भाग, नॉर आणि दुसरा वेगळा भाग. ही रचना वापरण्यापूर्वी दिलेल्या वाक्यातील नकार म्हणजेच नो, नॉट, नेव्हर, नथिंग, नोबडी हे दिलेल्या वाक्यातील नकारात्मक शब्द आपल्याला काढायचे आहेत, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आता एक्झाम्पल पहा. द प्रिन्स वॉज नॉट सॅटिस्फाईड, ही वॉज नॉट हॅपी. तर सर्वप्रथम आपल्याला या वाक्यातील नकार काढायचा आहे. या ठिकाणी लगेच लक्षात येईल पहा, नॉट हा नकारात्मक शब्द या दोन्ही वाक्यांमध्ये आलेला आहे. तर सर्वप्रथम आपण दोन्ही वाक्यातील नॉट हे शब्द काढून टाकलेले आहेत. आता बघा, या वाक्यातील सारखा भाग काय आहे तो शोधायचा आहे. द प्रिन्स वॉज सॅटिस्फाईड, ही वॉज हॅपी. तर या वाक्यात सारखा भाग आहे द प्रिन्स वॉज, ही वॉज. आता शोधायचे आहेत पहिला वेगळा भाग आणि दुसरा वेगळा भाग. यापूर्वीच आपण पाहिलेला आहे पहा, नॉट ओनली बट ऑल्सो या प्रकारामध्ये, की सारखा भाग आणि वेगवेगळा भाग कसा शोधावा. तर पहिल्या वाक्यातील सारखा भाग सोडून जे शिल्लक आहे तो पहिला वेगळा भाग. मग बघा, द प्रिन्स वॉज हा सारखा भाग आहे, मग हा सोडून शिल्लक असलेला सॅटिस्फाईड हा झाला पहिला वेगळा भाग, आणि दुसऱ्या वाक्यातील ही वॉज हा सारखा भाग सोडून जो शिल्लक आहे हॅपी हा आहे दुसरा वेगळा भाग. आता आपल्याला रचनेनुसार शब्द टाकायचे आहेत. सारखा भाग घेतला सुरुवातीला द प्रिन्स वॉज, त्यानंतर घेतलंय नायदर, त्यापुढे घेतला पहिला वेगळा भाग, त्यानंतर रचनेनुसार बघा नॉर घेतलाय आणि त्यानंतर घेतलेला आहे दुसरा वेगळा भाग हॅपी. उत्तर झाले द प्रिन्स वॉज नायदर सॅटिस्फाईड नॉर हॅपी. म्हणजेच राजकुमार समाधानीही नव्हता आणि आनंदीही नव्हता. हेही नाही व तेही नाही असा अर्थ होतो ना याचा. सेकंड सेंटेन्स पहा. देर इज नो साइन ऑफ एनिथिंग, देर इज नो साइन ऑफ एनीबडी. सर्वप्रथम वाक्यातील नकार काढू, जो नो या शब्दातून व्यक्त होतोय. तर दोन्ही वाक्यातील नो हे शब्द आपण काढून टाकलेले आहेत. आता सारखा भाग काय आहे तो बघा. देर इज साइन ऑफ एनिथिंग, देर इज साइन ऑफ एनीबडी. सारखा भाग आहे देर इज साइन ऑफ, देर इज साइन ऑफ. पहिला वेगळा भाग आहे एनिथिंग आणि दुसरा वेगळा भाग आहे एनीबडी. आता या वाक्यात कशा पद्धतीने नायदर नॉर वापरला जाईल बघा. रचनेनुसार सुरुवातीला घेतलेला आहे देर इज साइन ऑफ, त्यानंतर घेतलंय नायदर, पुढे घेतलाय पहिला वेगळा भाग एनिथिंग, त्यानंतर नॉर आणि दुसरा वेगळा भाग घेतलेला आहे एनीबडी. उत्तर झालंय देर इज साइन ऑफ नायदर एनिथिंग नॉर एनीबडी. थर्ड सेंटेन्स पहा. शी विल नॉट इन्व्हेस्ट हर मनी, शी विल नॉट स्पेंड इट. सर्वप्रथम नकार काढलाय, म्हणजेच दोन्ही वाक्यातील नॉट काढून टाकला. आता सारखा भाग काय आहे बघा. शी विल, शी विल हा सारखा भाग आहे. पहिला वेगळा भाग आहे इन्व्हेस्ट हर मनी आणि दुसरा वेगळा भाग आहे स्पेंड इट. रचनेनुसार सुरुवातीला घेतला सारखा भाग शी विल, त्यानंतर घेतलाय नायदर, त्यापुढे घेतलाय पहिला वेगळा भाग इन्व्हेस्ट हर मनी, त्यानंतर नॉर आणि दुसरा वेगळा भाग स्पेंड इट. उत्तर झालं शी विल नायदर इन्व्हेस्ट हर मनी नॉर स्पेंड इट. आता यानंतर आपण चौथं आणि पाचवं वाक्य सोडवण्यापूर्वी खाली दिलेली टीप बघणार आहोत. ती टीप आहे पहा. दिलेल्या वाक्यात नॉट अगोदर डू, डज, डीड यापैकी सहाय्यकारी क्रियापद असेल तर ते काढून नॉट नंतरच्या क्रियापदाचे योग्य रूप घ्यावे. बघा, आपण यापूर्वी मेक अफर्मेटिव्ह या प्रकारात सुद्धा पाहिलं होतं बघा. जेव्हा कधी आपण वाक्यातील नॉट काढतो, कोणत्याही प्रकारात लक्षात ठेवा ही गोष्ट, वाक्यातील नॉट काढल्यानंतर जर नॉटच्या अगोदर डू, डज किंवा डीड असेल तर तोही काढायचा, आणि डू, डज, डीड काढल्यामुळे त्यानंतर आलेल्या क्रियापदाचं योग्य रूप घ्यायचं असतं. तर बघा, मग आता या ठिकाणी वी डिड नॉट ड्रिंक टी, वी डिड नॉट ड्रिंक कॉफी हे दिलेलं वाक्य आहे. तर सर्वप्रथम वाक्यातील नकार काढण्यासाठी आपण या वाक्यातील नॉट हा शब्द काढणार, आणि बघा नॉटच्या आधी आलेला आहे डीड आणि खाली दिलेल्या टीपनुसार डीड आलेला आहे तो काढायचा आहे, आणि डीड काढल्यामुळे नॉट नंतरच्या क्रियापदाचं योग्य रूप घ्यायचं. योग्य रूप कसं आपल्याला माहितीच आहे. डू काढला तर क्रियापदाचं आहे तेच रूप घेतात, डच काढला तर क्रियापदाला एस किंवा ईएस जोडतात,
आणि डीड काढला तर क्रियापदाचं भूतकाळी रूप घेतात. या ठिकाणी पहा नॉटच्या आधी डीड आहे, तो डीड काढल्यामुळे आपण नॉट नंतर आलेल्या क्रियापदाचं भूतकाळी रूप घेणार ड्रँक. म्हणजेच पहा डीड नॉट काढून ड्रँक झालेला आहे. म्हणजे पहिलं वाक्य असं होईल वी ड्रँक टी, आणि दुसऱ्यातही तेच करायचं आहे, डीड नॉट काढून ड्रिंकचं भूतकाळी रूप होईल ड्रँक. म्हणजेच वाक्य असं होईल वी ड्रँक कॉफी. मग आता यात सारखा भाग काय आहे पहा, वी ड्रँक टी, वी ड्रँक कॉफी. सारखा भाग आहे वी ड्रँक, आणि पहिला वेगळा भाग आहे टी, दुसरा वेगळा भाग आहे कॉफी. मग पहा रचनेनुसार सुरुवातीला काय घेतलेला आहे, सारखा भाग वी ड्रँक, त्यानंतर घेतलं नायदर, पुढे पहिला वेगळा भाग घेतला टी, त्यानंतर घेतला नॉर, मग दुसरा वेगळा भाग कॉफी. उत्तर झालं वी ड्रँक नायदर टी नॉर कॉफी. आम्ही चहाही पिलो नाही आणि कॉफीही पिलो नाही. नायदर नॉर. नेक्स्ट सेंटेन्स आहे राम डज नॉट डिस्प्यूट हिज स्ट्रेंथ, श्याम डज नॉट डिस्प्यूट हिज स्ट्रेंथ. सर्वप्रथम नकार काढायचा, म्हणजे वाक्यातील नॉट काढलाय. नॉटच्या अगोदर बघा डज आलेला आहे, आणि नॉटच्या आधी डू डज डीड आला तर तोही काढायचा आहे. मग या ठिकाणी आपण एकूण डज नॉट काढणार आहोत, आणि तो डज काढल्यामुळे नॉट नंतर जे क्रियापद आलंय डिस्प्यूट, त्याचं योग्य रूप घेताना त्याला एस जोडणार. दोन्ही वाक्यामध्ये डज नॉट काढून डिस्प्यूटला एस जोडणार. म्हणजे वाक्य काय होईल पहा, राम डिस्प्यूट हिज स्ट्रेंथ, श्याम डिस्प्यूट्स हिज स्ट्रेंथ. मग आता यातील सारखा भाग काय आहे, डिस्प्यूट्स हिज स्ट्रेंथ, डिस्प्यूट्स हिज स्ट्रेंथ हा आहे सारखा भाग. राम हा पहिला वेगळा भाग आणि श्याम हा दुसरा वेगळा भाग. आता रचनेनुसार शब्द घ्यायचे आहेत. सारखा भाग सुरुवातीला आहे, पण मागे दिलेली टीप तुम्हाला आठवत असेल पहा, मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं की ही जी टीप आहे ही आपल्याला 4 प्रकारात वापरायची आहे. नॉट ओनली बट ऑल्सो, आयदर ऑर, नायदर नॉर, आणि यानंतर आपण बघणार जो आहोत ॲज वेल ॲज, त्या प्रकारात सुद्धा वापरायची आहे. टीप काय आहे, सारखा भाग जर दिलेल्या वाक्याच्या सुरुवातीस नसेल तर तो सारखा भाग रचनेत म्हणजेच उत्तरात शेवटी घ्यावा. मग या ठिकाणी बघा 5व्या वाक्यात सुरुवातीला जो शब्द आलेला आहे राम, हा सारखा भाग आहे का, नाही. तर राम हा पहिला वेगळा भाग आहे. म्हणूनच आता आपल्याला उत्तरात म्हणजेच वरील रचनेत सारखा भाग शेवटी घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्या उत्तराच्या सुरुवातीला काय येणार आहे, नायदर, त्यापुढे आला पहिला वेगळा भाग राम, त्यानंतर नॉर, त्यानंतर दुसरा वेगळा भाग आला श्याम, आणि मग शेवटी घेतला आपण सारखा भाग डिस्प्यूट्स हिज स्ट्रेंथ. उत्तर झालं नायदर राम नॉर श्याम डिस्प्यूट्स हिज स्ट्रेंथ. तर अशा पद्धतीने अतिशय सहजपणे आपण नायदर नॉर वाक्यात वापरू शकतो. थँक्यू. इंग्रजी शिकायचंय, समोरच्यांवर इम्प्रेशन पडायचंय, इंग्रजीला घाबरताय, कसं शिकणार इंग्रजी? हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व आपल्या जवळच्या व्यक्तींनाही या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन इंग्रजी शिकण्यासाठी प्रेरित करा.